सर्वांना नमस्कार. तर आज आपण 2 ऑक्टोबर गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आता आमच्या 2 चिमुकल्यांनी छान भाषणं केली आणि तुम्ही सगळेजण ऐकताय आणि आजचा कार्यक्रम खरंच छान चालला आहे. थोडा तुमचे क्लासेसही आहेत, त्यामुळे जास्त आपल्याला वेळ दवडवायचा नाहीच आहे. पण मला 3 प्रश्न विचारायचे आहेत. जे कोण 3 प्रश्नाची उत्तरं अचूक देतील त्याला बक्षीस दिलं जाईल. ओके. पहिला प्रश्न की आपले जे बापूजी होते त्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? पहिला प्रश्न माझा. ज्याला उत्तर येत असेल त्यांनी हात वर करायचं. महात्मा ही जी पदवी आहे ती त्यांना कोणी बहाल केली होती? कुणाला येत असेल प्लीज हात वर करा. पुढचा प्रश्न. महात्मा गांधीजींचा मृत्यू झाला किंवा निधन झाल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी त्यांचं हे केलं गेलं, ओके, जे समाधी स्थळ ज्याला आपण म्हणतो त्या समाधी स्थळाचं नाव काय? आणि तिसरा शेवटचा प्रश्न. महात्मा गांधीजी यांच्या आईचं नाव काय? एक हात वर येतोय. हा, उभा राहा बाळा. पुतलाबाई. उत्तर बरोबर आहे. आपण टाळी वाजवूयातच कौतुक करूया. विषय असा आहे, प्रश्न उच्चारण्यामागचा हा उद्देश की खरंच आपणाला गांधीजी माहिती आहेत का? कारण दरवर्षी आपण 2 ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी करतो, छोटेखानी कार्यक्रम करतो, आपण एखादं भजन गातो आणि निघून जातो. पुढे याच्या वर्षी पुन्हा आपण गांधी जयंती साजरी करतो, पण नक्की गांधीजी कोण आहेत आपल्याला माहितीच नाही आहे. गांधीजी हे फक्त व्यक्ती नाही आहे, गांधीजी हा एक विचार आहे. कारण गांधीजीचा विचार हे त्यांचं जीवनपट आहे. ते जेव्हा तुम्हाला उलगडणार आहे तेव्हा खरेखुरे गांधीजी आपल्याला समजणार आहेत. बऱ्याचदा आपण गांधीजींच्यावरती काही मीम्स करतो किंवा चुकीच्या पद्धतींच्यावरती आपण टिप्पण्या करतो, पण ज्यांना खराखुरा गांधीजी समजला आहे तो त्याला आदर्श मानतो. कारण गांधीजी हे फक्त भारताचे नाही आहेत, कारण ते जगाचे आदर्श आहेत. कारण आपल्या गांधीजींनी आपली जी चळवळ आहे ती 1915 पासून सुरुवात केली आणि त्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली होती. आणि इथून सुरुवात झाली ती अगदी आपल्या देशाला स्वतंत्र 1947 दिवशी झाला होता. 15 ऑगस्ट 1947 या दिवशीपर्यंत किंवा त्यांच्या मैतापर्यंत त्यांचं तर काम चाललं होतं. पण एक तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल किंवा माहिती असेल देखील, ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला होता 15 ऑगस्ट 1947 रोजी, त्या दिवशी बापूजी कोठे होते रे? तिरंगा फडकवायला असतील का सोबत? दिसत आहे तुम्हाला कुठल्या फोटोमध्ये वगैरे? बापूजी नव्हते बाळांनो कार्यक्रमला. त्या मग बापूजी कुठे होते? तर ते एका आंदोलनासाठी बांगलादेशमध्ये होते. म्हणजे हे त्यांचं कार्य असं होतं की ते कुठल्याही प्रकारचं त्याचं प्रसिद्धीसाठी काम केलेलं नाही आहे, तर त्यांनी सर्वस्वी त्याचा त्याग करून काय केलं होतं, काम केलं होतं. त्यामुळे मला हा सांगायचा उद्देश आहे, मला जास्त काय बोलायचं नाही आहे की जन्म कधी झाला, कोठे झाला, मृत्यू कुठे झाला, पण गांधीजी आपणाला सगळ्यांना समजून घ्यावे लागतील आणि त्यासाठी गांधीजींना वाचावं लागेल. आणि मला वाटतं गांधीजींच्या या जयंतीच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. आपली जी सगळे समोर बसलेली विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी किमान गांधीजींच्यावरती एखादा विषय घेऊन किंवा त्यांचं एखादं पुस्तक घेऊन वाचन करूया, त्यांना समजून घेऊया. म्हणजे पुढच्या वेळेला आपण जेव्हा जयंती साजरी करणार आहोत त्या दिवशी नक्की गांधीजी आपल्याला काय होतील, समजतील आणि त्यांचं जीवन देखील आपलं उलगडायला मदत होईल. कारण मी बिचार नाही आहे, मी आपलं भाषण सांगेन, तुम्ही ऐकणार आहात, बसणार आहात, छान टाळी वाजवणार आहात. याला मला हा प्रकार अजिबात करायचं नाही आहे. पुढच्या वेळेच्या कार्यक्रमामध्ये मला पुन्हा ही संधी घेणार आहे बोलायची, तेव्हा मी आणखी काही प्रश्न विचारणार. मलाही त्यांच्याविषयी अजून अभ्यास करायचा आहे, तुम्हालाही करायचं आहे आणि गांधीजी सगळ्यांना समजून घ्यायचे आहेत. आता मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय. आता यावेळेला जो आपण संकल्प करणार आहोत
की गांधीजी समजून घेण्यासाठी किती लोक गांधीजींच्या विषयीची माहिती संकलित करणार आहेत, वाचणार आहेत आणि समजून घेणार आहेत? नाही इच्छा अजिबात. अरे खरंच रे, एक हात वर येतोय. हा, इकडे आहे. चला. कौतुक आहे. आता हात वर येत आहेत. बाळांनो, खरंच गांधीजी समजून घेतले पाहिजे. किमान एक पुस्तक त्यांच्याविषयी वाचूया, त्यांची माहिती गोळा करूया आणि या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला वाचलेल्या पुस्तकाची जे काही सारांश रूपातली माहिती आहे ती सगळ्यांनी मला जमा करायची आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी हात वर केला. जमा करणार ना? ओके. तर बाळांनो, गांधीजींविषयी थोडक्यात मला बोलायला आता आवडेल. तर जन्म आहे 2 ऑक्टोबर 1869. त्यांचा जो एकंदरीत काळ आहे किंवा त्यांचा जो जीवनपट आहे तो आमच्या चिमुरड्याने सांगितलेला. तुम्हाला त्याची थोडक्यात कल्पना आहे. आईंचं नाव, वडिलांचं नाव. पण बाळांनो, गांधीजी यांनी सत्याचा, अहिंसेचा, शांततेचा नेहमीच कानमंत्र दिला आणि तोच जगाला आज काय तो तारक ठरतो आणि तोच जगाला काय उपयोगी आहे. कारण त्यांनी नेहमी सत्याची कास धरली, अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि शांती प्रस्थापित केली. आणि मग ज्या वेळेला अशांतता पसरते तेव्हा सगळ्यांना गांधीजी आठवतात आणि त्यांच्यासमोर सगळेजण नतमस्तक होतात. कारण त्याने केलेले बरेच उठाव हे शांततेच्या मार्गातले आहेत. चलो जाव चळवळ असेल, दांडी मार्च असेल, खिलाफत चळवळ असेल, छोडो भारत आंदोलन असेल, ओके, हे सगळे जे उठाव आहेत ते अगदी एका शांततेच्या मार्गाने केलेले आहेत. ब्रिटिश देखील अवाक व्हायचे त्यांच्या या सत्याग्रहाला